महत्त्वाची बातमी बघूया। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। कोरटकरला ताब्यात घेण्याकरता कोल्हापूरचे पोलीस पथक नागपुरात दाखल झालेले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सायबर पोलिसांच्या मदतीने कोरटकरचं लोकेशन ट्रेस केलं जात आहे। प्रशांत कोरटकरचा फोन स्विच ऑफ असल्याने त्याला शोधून अटक करण्याचं आव्हान कोल्हापूरच्या पथकासमोर निर्माण झालेलं आहे। मस्साजोग इथल्या अन्नत्याग आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय। गावकऱ्यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असून इथून पुढे आंदोलनाची दिशा गावकरी ठरवतील अशी माहिती धनंजय देशमुखांनी दिली। तर मागण्यांबाबत योग्य निर्णय न दिल्यास मस्साजोगमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलाय। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। 28 फेब्रुवारीला नारायण गावातील कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे। कोल्हापुरातील ठाकरे गटाचे हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिळचेकर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तगिरीवर प्रवेश पार पडणार आहे। कारखान्याच्या निवडणुका कुठलाही पक्ष लढवत नसतो तर तिथला सभासद लढवत असतो। माळेगाव कारखान्यासंदर्भात सभासदांमध्ये प्रचंड असंतोष आहे। जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्यावर बोलता येईल असं विधान योगेंद्र पवारांनी केलं। भाजपचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेगावात जाऊन संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी देवस्थान समितीच्या वतीने हरिभाऊ बागडेंचा सत्कार करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंगणेवाडीमध्ये जाऊन आई भराडी देवीचं दर्शन घेतलं। यावेळी आमदार निलेश राणे, रवींद्र फाटक, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। एक महत्त्वाची बातमी बघूया। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाहीये। घटनेला 48 तास उलटून गेलेत। आरोपी दत्तात्रय गाडे अजूनही पोलिसांच्या हाती आलेला नाही। पोलिसांची पथकं या आरोपीचा कसून शोध घेत आहेत। आरोपी दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्या विरोधात शिरूर आणि शिक्रापूरमध्ये गुन्हे दाखल आहेत। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे। लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलंय। ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालात दोनदा पीडितेवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाने स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाकडून देण्यात आले। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर उबाठाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। उबाठाच्या कार्यकर्त्यांसह वसंत मोरेंनी स्वारगेट बस स्थानकामध्ये तोडफोड केली। स्वारगेटचं सुरक्षा रक्षक कार्यालय फोडण्यात आलं। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या। बलात्कार प्रकरणानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पांगवलं। ज्या ठिकाणी अत्याचाराची घटना घडली त्याच्याच बाजूला असणाऱ्या एका बंद पडलेल्या बसमध्ये कंडोम्स, जुन्या साड्या, दारूच्या बाटल्या आणि चादरी आढळून आलेल्या आहेत। कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। अहिल्यानगरमधील राहता शहरात दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या। शिवसेनेने संजय राऊतांविरोधात उबाठा गटाने नीलम गोरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, आंदोलन केलं। यानंतर दोन्ही गटाने पोलिसांना मागण्यांचं निवेदन दिलं। नीलम गोरेंबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले। संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं।
राऊतांना अटक करा अशी मागणी करण्यात आली। महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर यांचा शोध सुरू आहे। कोरटकर त्यांचा फोन बंद करून गायब आहेत। कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात ठाण मांडून बसलं आहे। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचा तपास ICMRनं केला। दरम्यान केस गळतीचं कारण सेलेनियम आहे असा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलाय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर केंद्रीय मंत्र्यांनी हे जाहीर केले। गेल्या 14 वर्षांपासून बंद असलेल्या पुण्याच्या थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात येणार आहे। यासाठी लागणाऱ्या भांडवल उभारणीसाठी कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकण्यात येणार आहे। या संदर्भात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। शेतकरी सभासदांनी या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे। 8 मार्चला मीरा भाईंदर इथल्या दिवाणी न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली। या सोहळ्यामध्ये जिल्हा वकील संघटनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मुंबईमध्ये सूर्य आग ओकतोय। पारा वाढल्यानं नागरिकांच्या अंगाची काहिली झाली आहे। सांताक्रूजमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर ठाण्याचा पारा थेट 39 अंशांवर गेलाय। पुढील काही दिवस अशी स्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। मुंबईत AC लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या नेटवर्कनं तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेनं तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय, तर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। मुंबईतील साकीनाका भागात महापालिकेने मोठी कारवाई करून अनधिकृत बांधकामं हटवली। हॉटेल्स आणि विश्रामगृह यांच्यावर ही निष्कासन कारवाई करण्यात आली। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार मुंबईच्या विविध भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते आहे। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील वाणगाव डहाणू रोड स्थानकांदरम्यान मोनोपोलच्या पायाभूत कामानिमित्त शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। या ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे। पुरातत्व खात्याने केलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला। त्यानुसार शिखर बांधकामाच्या ओझ्यामुळे शिळांना भेगा पडल्या आहेत। परिणामी सिमेंटचं जाड आवरण आणि दगडी बांधकाम काढून पुरातन स्वरूपातील शिखर बांधकाम आणि त्यावर सोन्याचं आवरण देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली आहे। महालक्ष्मी स्थानकावरील उड्डाणपूल सुरू होण्यासाठी आणखी 1.5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। हा उड्डाणपूल 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाहतुकीला खुला करण्याकरता आतापर्यंत नियोजन करावं असे निर्देश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत। पुणे महापालिकेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प 4 मार्चला सादर होणार आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले हे स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची उत्सुकता पुणेकरांना लागली आहे। राज्यातील बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली आहे। 45,764 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याला प्रति क्विंटल 1600 ते 2500 रुपयांचा दर मिळाला आहे। परवडणारी आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण अवलंबण्याचं पालिकेने ठरवलंय। पालिका आयुक्तांनी याबाबत अर्थसंकल्पात घोषणा देखील केली आहे। मात्र याला कामगार सेनेनं विरोध दर्शवलाय। अर्थसंकल्पातील या घोषणेमुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे। प्रभादेवी इथल्या नवीन नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचं काम अखेर पूर्ण झालंय। अद्ययावत तंत्रज्ञानासह उभ्या असलेल्या वास्तूचं उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। लोकार्पणानंतर रसिकांकरता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी इथं सुरू होईल। मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर ऐवजी दिव्याहून चालवण्यात येत असल्यानं मुंबईतील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। त्यामुळे दादर रत्नागिरी पॅसेंजर लवकरात लवकर सुरू करण्यात यावी या मागणीकरता प्रवासी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। कर्जत बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे। 1388 क्विंटल आवक झाली असून तुरीला प्रति क्विंटल 7000चा दर मिळाल्यानं शेतकरी सुखावलाय।
वाशिम जिल्ह्यात गहू काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे। यंदा अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळालंय। गव्हाची आवकही झपाट्याने वाढल्याने यंदा शेतकऱ्यांना आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे। अलिबागचा गुणकारी पांढरा कांदा बाजारात विक्री करता उपलब्ध झालाय। 400 रुपयांना कांद्याच्या माळेची विक्री होत आहे। विशेष म्हणजे ग्राहक भाव न करता हा कांदा खरेदी करतायत। उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून OCW आणि नागपूर महापालिकेने 24 तासांचा शटडाऊन घेतलाय। पाणीपुरवठा बळकट करण्याकरता आवश्यक कामे शटडाऊन दरम्यान करण्यात येणार आहेत। यामुळे नागपुरात आज पाणीपुरवठा बंद असणार आहे। सर्वसामान्यांचा हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारा म्हाडा आता वृद्ध आणि निराधारांचा आधार होणार आहे। उतरत्या वयात वृद्ध आणि निरपराधांची सोय होऊ नये, निराधारांची गैरसोय होऊ नये, त्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून म्हाडा मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधणार आहे। त्यासाठीचं नियोजन सुरू असल्याने गरजू आणि निराधारांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे। पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात गुंडांनी हैदोस घातला। आमच्या हॉटेलसमोर भांडण करू नका असं म्हणणाऱ्या हॉटेलच्या मालकालाच मारहाण करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकत त्याला जाळण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापुरात लाडक्या भाच्याच्या लग्नाकरता मामानं बारब्बाला नाचवल्याचा प्रकार समोर आला। इथल्या शीतल देवी मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास बेधुंद नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी नवरदेवासह 5 जणांवर